पैठणच्या संत एकनाथ गॅस एजन्सी यांच्या मनमानी व बेकायदेशीर कारभाराविरोधात पैठणच्या छावा संघटनेच्या वतीने पुरवठा अधिकाऱ्याकडे परवाना रद्द करण्याची मागणी करत सविस्तर कायदेशीर निवेदन सादर करण्यात आले। संबंधित निवेदनामध्ये ग्राहकांची फसवणूक, नियमांचे उल्लंघन आणि शासकीय मार्गदर्शक तत्वाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे गंभीर आरोप नमूद करण्यात आले आहेत। निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की संबंधित गॅस एजन्सीकडून आवश्यक सेवा वेळेत पुरवण्यात येत नाहीत, ग्राहकांना अनावश्यक त्रास दिला जातो, तसेच वितरण प्रक्रियेमध्ये पारदर्शकतेचा पूर्णपणे अभाव आहे। या सर्व बाबी LPG वितरणासंदर्भातील शासन नियमांचे सरळ उल्लंघन असल्याचे नमूद करून एजन्सीचा परवाना तात्काळ रद्द करण्यात यावा अशी ठाम मागणी छावा संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे। यावेळी तहसीलदार ज्योती पवार मॅडम यांनी तात्काळ समिती नेमून तहसील कर्मचारी राजेश शिंदे, विनोद शिरसाट यांना सदर गॅस एजन्सीवरती पंचनामा करण्यासाठी रवाना करून पंचनामा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत। त्या अनुषंगाने सदर गॅस एजन्सीवर तहसील कर्मचारी यांच्या वतीने पंचनामा करण्यात आला आहे। यावेळी निवेदन सादर करणाऱ्या प्रतिनिधींनी सांगितले की संत एकनाथ गॅस एजन्सीचा कारभार पूर्णतः बेजबाबदार असून ग्राहकांच्या मूलभूत हक्काचे उल्लंघन होत आहे। अनेक वेळा तक्रार करून सुद्धा कोणतीही दखल घेतली गेली नाही, त्यामुळे आता आम्हाला कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा लागत आहे। प्रशासनाने तात्काळ कठोर कारवाई न केल्यास पुढील टप्प्यात उच्च न्यायालयीन लढा उभारण्यात येईल। पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारून प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, तसेच नियमानुसार योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन तहसीलदार ज्योती पवार मॅडम यांनी दिले आहे। दरम्यान या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून ग्राहकांमध्ये समाधान व न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे। यावेळी उपस्थित दादासाहेब पठाडे, छावा संघटनेचे अनिल राऊत, किशोर सदावर्ते, साईनाथ कर्डिले, गणेश पवार, रामेश्वर बावणे, विशाल काळे, सुधाकर सुलताने, राजेश शेजवानी, प्रीतम आलसूळ, लक्ष्मण धरम, अंबादास कानडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती। कार्यालय येथे संत एकनाथ गॅस एजन्सीचा मनमानी कारभार आणि जो गॅस सिलेंडरचा आहे काळा बाजार होतो आहे, त्या विरोधात आज माननीय पैठण तहसीलदार मॅडम यांना निवेदन दिलेलं आहे। निवेदनामध्ये जो नमूद केलेला आहे आम्ही की हा संत एकनाथ गॅस एजन्सीचा परवाना रद्द करण्यात यावा अशी आम्ही एक ठाम मागणी केलेली आहे। कारण की 2 महिन्यापासून जे काही पैठण शहरामधील किंवा ग्रामीण भागातील हे ग्राहक असतील यांना कुठल्याही प्रकारचं सिलेंडर मिळत नाही आहे, वितरण केले जात नाही। यामध्ये पूर्णतः काळा बाजार होतो आहे। किती सिलेंडर येत आहेत म्हणजे यांचा स्टॉक रजिस्टर मेंटेन नाही आहे, किती सिलेंडर आले किती सिलेंडर गेले हे कुठेही दाखवत नाही आहे। कमर्शियल गॅस सिलेंडर असतील किंवा घरगुती गॅस सिलेंडर असतील या सर्वांना म्हणजे सर्वांचा एक प्रकारे हा काळा बाजार करताय संत एकनाथ गॅस एजन्सीमार्फत हा पूर्ण काळा बाजार चालू आहे। तर आताही तिथं जर गेले तरी तिथे सुद्धा लाईनला लागलेले तुम्हाला ग्राहक दिसतील आणि 1955चा अत्यावश्यक सेवा कायदा जो आहे तर त्या कायद्याचा पूर्णतः यांनी भंग केलेला आहे, उल्लंघन केलेलं आहे। येथील पुरवठा अधिकारी जे बहुरी साहेब आहेत त्यांना आम्ही वेळोवेळी याबाबत निवेदन दिलेले, तोंडी सूचना दिलेल्या आहे, परंतु पुरवठा अधिकारी यांनी फक्त नुसतं तोंडाला पाणी पुसण्याचे कामं केलेले आहे। आज या ठिकाणी आम्ही निवेदन देण्यासाठी हजर राहिलो असता इथेही पुरवठा अधिकारी आज हजर नाही आहेत। माननीय तहसीलदार मॅडम यांना आम्ही निवेदन दिलं आणि त्या ठिकाणी आम्ही मागणी केलेली ठाम की तुम्ही लवकरात लवकर या संत एकनाथ गॅस एजन्सीचा काळा बाजार थांबवा, यांचा परवाना रद्द करावा अशी आम्ही आज ठाम मागणी केली आहे। आणि जोपर्यंत ग्राहकांना त्यांचा हक्क मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे थांबणार नाही। नमस्कार, मी साईनाथ कर्डिले, छावा जिल्हा प्रमुख, छत्रपती संभाजीनगर। आज या ठिकाणी आम्ही संत एकनाथ गॅस एजन्सी विरोधात माननीय तहसीलदार यांना निवेदन दिलेले आहेत। या पैठण शहरात गेल्या 2 महिन्यापासून संत एकनाथ गॅस एजन्सी, इंडियन गॅस एजन्सी यांनी अत्यंत असं बेजबाबदारपणा चालवलेला आहे। काळ्या बाजारात टाक्या विक्री करतात व जे लाभार्थी आहे ज्यांना खरोखर गरज आहे त्यांना हे गॅस देत नाही।
आणि काळ्या बाजारात जवळपास नाही काही तर 1,500 ते 2,000 ही टाकी विकतात आणि तिथं जे महिला असो किंवा वयोवृद्ध आहेत त्यांना ते दिवस 2-2 दिवस तिथे उन्हात उभा करतात. त्या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो.